कल्याण डोंबिवलीतील राजकारण पाहून शिसारी आली हे उद्गार आहेत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लवचिक राजकारणाची उद्विग्नता राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे। कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावरती दिसले। यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। तर आता बाळासाहेब असते तर आजची राजकीय परिस्थिती पाहून ते व्यथित झाले असते अशी खंत देखील राज यांनी व्यक्त केली आहे। पाहुयात आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे काय काय म्हणाले। पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही आहेत ते बरं आहे। तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत। तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांशी बोलणं झालं, शिसारी आली शिसारी। ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण। मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय। अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील। द्या सोडून ते आता, इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते। पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही आहेत ते बरं आहे। आणि दरम्यान या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणालेले आहेत तेही पाहूयात। ते झाड म्हणते यातना होत आहेत, ते घाव बसत आहेत, त्याच्या यातने वेगळ्या आहेत। पण हा जो कॉन्ट्रॅक्टर, हा जो व्यापारी आलेला आहे, व्यापारी, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव बोलतो त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते। ते कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत। काय आपल्याला राग येतोय? नाही येते। शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाहीये, आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील, शिवसेना तुम्ही संपू शकत नाही, कारण शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे, शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे, आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे, ती तुम्ही विझवू शकत नाही, अजिबात विझवू शकणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।